हॅलो एव्हरीवन. आजचा आपल्या थर्ड सेशनमध्ये आपण इकडे आज सुरुवात करणार आहोत. आज आपण ऑनलाईन क्लाससाठी आपण बघणार आहोत की स्टिल लाईफ कसं करायचं आणि स्टिल लाईफ करताना चारकोल हे मीडियम कसं हँडल करायचं. तर आज तुमच्यासमोर मी एक स्टिल लाईफ इकडे सेट केलं आहे, ज्याच्यामध्ये एक POPचं कास्ट आहे, एक चिनी मातीचं भांडं आहे, एक ॲल्युमिनियमचं टी पॉट आहे आणि एक बुक आहे. आणि बॅकग्राऊंडला ड्रेपरी येथे आहे, पेडेस्टल्स ते आहेत. बॅकग्राऊंड फोरग्राऊंड व्यवस्थित आपला क्लिअर होतोय. आता हे जे काय आहे ऑब्जेक्ट, तर हे पूर्ण कलरफुल आहे. आता या ऑब्जेक्ट्समध्ये जेव्हा लाईट पडतो तेव्हा लाईट मिडल डार्क हे कसे क्रिएट होतात, तर ते आपण ब्लॅक अँड व्हाईटमध्ये ॲक्रोमॅटिकमध्ये बघणार आहोत. म्हणजे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये बघणार आहोत की लाईट मिडल डार्क हे टोन्स कसे क्रिएट होतात. ऑब्जेक्टवर जेव्हा लाईट नेमका पडतो तेव्हा त्याचा प्रकाशाची कसा खेळ होतो आणि त्याच्या डायमेन्शन्स कसे क्रिएट होतात ते आज आपण इथे बघणार आहोत. जसं आपण लास्ट सेशनमध्ये आपण बघितलं होतं की कंपोजिशन, प्रत्येक चित्राची सुरुवात ही आपण कंपोजिशननी करायची आहे. तर कंपोजिशन कसं असलं पाहिजे. आता माझ्यासमोर असलेलं स्टिल लाईफ हे माझ्या पेपरवर व्हर्टिकल जर कंपोज केलं तर चांगलं होणार का हॉरिझॉन्टल कंपोज केलं तर चांगलं होणार. तर हे कसं कळणार आपल्याला, तर याच्यासाठीच्या काही मेथड्स आहेत. तर त्या मेथड जर यूज केल्या तर आपल्याला आपलं चित्र कसं कंपोज होतं, तर त्याच्यासाठी एक तुम्ही करू शकता. एक माउंट बोर्डचा तुकडा घ्यायचा आणि त्या माउंट बोर्डच्या तुकड्यामध्ये एक रेक्टँग्युलर शेप कट करायचा आणि तो रेक्टँगल शेप जो कट केलेला पीस असणार त्याला म्हणतात व्ह्यू फाइंडर. तर तो व्ह्यू फाइंडर आपल्या समोर धरला तर आपण त्या व्ह्यू फाइंडर मधून आपलं जे काही कंपोजिशन आहे ते आपण बघू शकतो. आता सध्या माझ्याकडे व्ह्यू फाइंडर तुम्हाला नाहीये, पण काही हरकत नाही. जर व्ह्यू फाइंडर नसेल तर आणखीन एक मेथड आहे की ते म्हणजे आपले हात. आपल्या हातांची जर मी अशी पोझिशन करून घेतली तर हे जे काय माझी फ्रेम तयार होते, तर ही फ्रेम जी आहे ही व्ह्यू फाइंडरचं काम करते. तर अशी फ्रेम मी जेव्हा माझ्या स्टिल लाईफकडे मी कंपोज करतो तर माझं व्ह्यू फाइंडरचं काम करतं. या व्ह्यू फाइंडरमधून मी माझा एक डोळा बंद करून बघू शकतो आणि बघू शकतो की ते माझं कंपोजिशन व्हर्टिकल कंपोज चांगलं दिसणार का हॉरिझॉन्टल कंपोज चांगलं दिसणार. तर अशा पद्धतीने आपलं कंपोजिशन आपण बघू शकतो. या हातांना तुम्ही मागे पुढे करून तुम्ही बघू शकतात की माझ्या ऑब्जेक्ट्स बरोबरचा किती एरिया नेमका मग सुटला गेला पाहिजे जो माझ्या चित्राला सुटेबल असेल. तर मला आता इथे कळतंय की माझं जे काही स्टिल लाईफ मी ऑर्गनाइज केलं आहे तर ते व्हर्टिकल मी जर कंपोज केलं तर ते अधिक चांगल्या पद्धतीने होणार आहे. तर मग आपण सुरुवात करूया आपल्या स्टिल लाईफला. सगळ्यात पहिला आपला मार्किंग ऑफ एरिया. सपोज हा आपला हा पेपर आहे. आता लास्ट टाइम जसं मी सांगितलं की चित्राला डायरेक्ट सुरुवात नाही करायची किंवा चित्रामध्ये गोल्डन पॉईंट कुठे असला पाहिजे. तर स्टिल लाईफमध्ये पण आपला हा गोल्डन पॉईंट असतो का, तर हो नक्कीच असतो. कुठलंही कंपोजिशन घ्या त्याच्यामध्ये गोल्डन पॉईंट असतो आणि त्याच्या रूलप्रमाणे आपलं चित्राचं जे काही कंपोजिशन आहे इथे या 4 पॉईंटच्या इथे कुठे आलं तर आपलं चित्र अगदी व्यवस्थित होऊ शकतं. मग त्याच पद्धतीने आज माझे जे काही ऑब्जेक्ट्स आहेत याच्यामध्ये माझा फोकस पॉईंट काय आहे, तर ते जे कास्ट आहे POPचं, तर ते माझ्या चित्रामधलं माझ्या ऑब्जेक्ट्समधलं स्टिल लाईफमधलं सगळ्यात फोकस पॉईंट आहे, गोल्डन पॉईंट आहे आणि तोच माझ्या चित्राचं फोकस पॉईंट होणार आहे. मग त्याचं कंपोजिशन कुठे आलं पाहिजे, तर माझं साधारण त्याचं कंपोजिशन इथे आलं पाहिजे. तर पहिलं चित्र करताना नेहमी बघायचं की स्पेस डिव्हिजन्स कशी करता येईल. अगेन माझा हा जो काही संपूर्ण पेपर आहे त्या पेपरमध्ये माझी ही स्पेस वरतून मी ही स्पेस सोडली,
इथून पुन्हा माझी ही स्पेस सुटणं आवश्यक आहे. आता माझं चित्राची ही स्पेस जी काय आहे ती इथून देखील ही 3 बोटांची स्पेस सुटणं आवश्यक आहे. खाली माझी 2 बोटांची स्पेस सुटणं आवश्यक आहे. या संपूर्ण एरियामध्ये माझे जे काही ऑब्जेक्ट्स आहेत या सगळ्या ऑब्जेक्ट्सला कंपोज करायचं आहे. त्याच्यानंतर आता त्याच्यातल्या लेवल्स बघायच्या. माझं जे काही स्टिल लाईफ आहे संपूर्ण हे 3 लेवल्समध्ये आहे. सगळ्यात वरच्या लेवलला माझं कास्ट आहे, खालच्या लेवलला माझे 2 ऑब्जेक्ट्स आहेत आणि फोरग्राऊंडवर एक माझं हॉरिझॉन्टल असं एक ऑब्जेक्ट आहे. मग त्याचा एरिया जो काही आहे हा माझा संपूर्ण पेपरचा माझा एरिया आहे. त्याचा एरिया मला डिफाईन करून घ्यायचा आहे की इथून मला एवढी स्पेस सुटणं आवश्यक आहे, इथून एवढी स्पेस सुटणं आवश्यक आहे, इथून एवढी ही स्पेस सुटणं आवश्यक आहे, इथून एवढी. तर ह्या माझ्या हाफ साईजच्या पेपरवर एवढी स्पेस जर माझी सोडणं आवश्यक आहे तर बाकीच्या माझ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या संपूर्णपणे याच्यामध्ये कंपोज करणं आवश्यक आहे. त्यानुसार आता या 3 लेवल्स आहेत. आता याच्यामध्ये एक माझा ऑब्जेक्ट इकडे एक आहे, दुसरं ऑब्जेक्ट माझं इथे आहे, एक ऑब्जेक्ट माझं इथे आहे आणि एक ऑब्जेक्ट माझं इथे आहे. तर सगळ्यात पहिलं हा माझा मी कंपोजिशनचा विचार करून घेतोय आणि कंपोजिशनचा विचार केल्यावर माझी जी काही स्पेस डिव्हिजन्स झाली आहे त्याच्यानुसार आता माझा जो फोकस पॉइंट आहे तो बरोबर माझा ऑफ सेंटरला आलेला आहे. आणि आता मग ठरवायचं की मला माझं ड्रॉइंग कशा पद्धतीने डेव्हलप करत जायचं आहे आणि सुरुवात करायची आहे. आता आपण हळूहळू त्याच्यातले डिटेल्स जे काय आहेत ते सुरुवात करणार आहोत. चारकोल पेन्सिल किंवा चारकोल ड्रॉइंग करताना तुम्ही 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की डायरेक्ट फायनल ड्रॉइंग नाही करायचं. आता ह्या माझ्या अगदी हलक्या हाताने लाईन्स ज्या काय आहेत त्या ड्रॉ झाल्या पाहिजे आणि नंतर ह्याच्यावरचं जे काही मी ड्रॉइंग हळूहळू डेव्हलप करणार ते नंतर स्पष्टपणे क्लिअर होत गेलं पाहिजे. तोपर्यंतच्या सगळ्या लाईन्स फक्त डोळ्यांना दिसतील एवढ्या हलक्या स्वरूपाच्या असल्या पाहिजे. आता हे माझं रफ ड्रॉइंग आहे. आता ह्याला मला क्लिअर करताना अगेन मी जसं लास्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की बॉडीचे प्रपोर्शन, हेडचे प्रपोर्शन्स जे काय आहेत ते कसे घ्यायचे किंवा काय ते मी तुम्हाला शिकवलेलं तेच यावेळी मला इकडे फॉलो करायचे आहे स्टील लाईफमध्ये पण. भले ते स्टील लाईफ आहे पण ते सगळेच्या सगळे नियम इकडे हेड स्टडीप्रमाणेच मला इथे फॉलो करावे लागणार आहे. इवन दुसरे पण जे काही ऑब्जेक्ट्स आहेत त्याच्यासाठी पण मला जॉमेट्रिकल फॉर्म्स यूज करावे लागणार आहेत आणि जॉमेट्रिकलचा फॉर्म्सचा यूज करूनच प्रत्येक पार्ट जो आहे तो मला कव्हर करावा लागणार आहे.
आता जसं मी ड्रॉइंगचा विचार करतो, नुसतं ऑब्जेक्ट स्टार्ट टू एंड एक फक्त ऑब्जेक्ट केलं, मग हे ऑब्जेक्ट केलं, मी एक हे ऑब्जेक्ट केलं, असं न करता आपल्याला संपूर्ण चित्राचा विचार करावा लागतो नेहमी. जसं आता ही ड्रेपरी माझ्या कास्टवर ओव्हरलॅप होते आहे, तर मला या ड्रेपरीचा देखील विचार करायचा आहे की त्याचा इम्पॅक्ट माझ्या कास्टवर कसा होतोय, कारण की तिकडे माझा शॅडो रिफ्लेक्ट होते कास्टवर. मग ती रिफ्लेक्ट होणाऱ्या शॅडोमुळे कसे काय माझ्या कास्टमध्ये चेंजेस झाले आहेत किंवा काय, ते देखील माझ्या चित्रामध्ये आणणं गरजेचं आहे. कास्ट चारकोल करताना तुम्हाला एक गोष्ट ॲडव्हान्टेज आहे की तुम्ही हे काय चारकोलचं जे काय ड्रॉइंग आहे चुकलं तरी देखील रिपेअर करू शकतात आणि त्याला तुम्ही सपोज रबआउट करू शकतात किंवा नुसतं कपड्याने जरी झटकलं तरी त्याच्यावरचं जे काही लाईन्स आहेत त्या दुरसट होऊन जातात. त्याच्यामुळे चुकलं तर खराब झालं असं नाही. थोडं रबरचा वापर कमीत कमी करायचा आहे आणि काय म्हणतात ते जेवढा आपल्याला ड्रॉइंग विदाऊट रबर करता येईल तेवढा प्रयत्न करायचा आहे, ज्याच्यामुळे आपल्या पेपर डॅमेज कमी होणार. जर मी प्रत्येक वेळी खोडत बसलो असं तर मी जेवढ्या वेळेला घासणार ते चित्र पेपर काळा तर होणारच, त्याचे ग्रेन्स सगळे उडत जाणार. त्याच्यामुळे रबरचा वापर कमीत कमी करायचा. रॅग वापरू शकतो, रबर वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल रॅगने मी जर नुसतं झटकलं तर माझ्या ज्या काही लाईन्स आहेत त्या धुरसट होऊन जाणार आहेत किंवा मी पुसलं तरी त्या कमी होत जाणार आहेत आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या चित्रामध्ये हे करू शकतात. पण तेच मी जर एकदम डार्क लाईन केली आणि ती झटकली ती अस्पष्ट होणार. त्याच्यामुळे हलक्या हाताने ड्रॉइंग करणं खूप गरजेचं आहे. जेवढं मी डार्क करणार तेवढं इरेज करणं डिफिकल्ट होत जाणार आहे.
जसजसं माझं ड्रॉइंग फायनल होत जाणार हळूहळू त्याच्यातले मी माझे जे काही डार्कर टोन्स आहेत, माझे ड्रॉइंग्सच्या लाईन्स ज्या आहेत त्या मी डेव्हलप करत जाणार, त्या डार्क करत जाणार. आता कास्ट करताना मी पहिलं फक्त एक हे केलं, मी ते केलं, मग हे केलं, असं न करता करता संपूर्ण चित्रामधले जे काही टोनल व्हॅल्यू म्हणा किंवा ड्रॉइंगचे जे काही आहेत बारकावे ते ऑब्झर्व करत जायचे. अशा पद्धतीने माझं बेसिक जे काही ड्रॉइंग आहे ते मी एवढं करून घेतलं आहे. आता याच्या पुढे माझे टोनल लेवलचे जे काही आहेत व्हॅल्यू जे काय आहेत टोनल व्हॅल्यू जे आहेत ते मी स्टार्ट करणार आहे. तर
सगळ्यात पहिलं लास्ट टाइम जसं मी सांगितलं की पहिला लाईट सेपरेट करून घ्यायचा, शॅडो सेपरेट करून घ्यायची. तर आज प्रत्येक ऑब्जेक्टवर लाईट पडला आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात इंटरेस्टिंग असा जो लाईट आहे माझ्या त्या कास्टवर आहे. त्या कास्टवर छान असा लाईट पडला आहे, मिड टोन पडला आहे, कोर ऑफ शॅडो आहे, मग रिफ्लेक्टेड लाईट आहे. मग आता मला पहिलं सेपरेट करून घ्यायचं आहे की माझं लाईट काय आहे आणि शॅडो काय आहे. जसा माझ्या ह्या कास्टवर शॅडो पडलेला जो काही दिसतोय किंवा काय, तसा प्रत्येक ऑब्जेक्टवरचा मला शॅडो जो आहे तो सेपरेट करून घ्यायचा आहे. आता हा मी नुसता असा रफ लावला तर चालेल का? तर तुम्हाला एक फ्रीडम आहे की तुम्हाला रफ नुसता नाही चांगला वाटत आहे तर तुम्ही त्याला स्मूथ करू शकता. तर स्मूथ करण्यासाठी एक टेक्निक आहे की मर्जिंग. तर मर्ज करण्यासाठी किती इझी झालं मर्ज. आता इथे माझा तरीही मर्ज मी केलं तरी माझा सॉफ्ट झाला शॅडो मधला पार्ट, पण तरी पण माझा लाईट आणि शॅडो हे दोन्ही सेपरेट दिसत आहेत. ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आणि ते सांभाळणं आपल्याला गरजेचं आहे. आता चारकोल करताना बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येतो की चारकोल हे मीडियम हँडल कसं करायचं. तर चारकोल मीडियम हँडल करताना ते उडून जातं. तर मग त्याला टिकवण्यासाठी काय करायचं, तर मार्केटमध्ये असे वेगवेगळे स्प्रे मिळतात. कॅमलचा स्प्रे मिळतो, जसा माझ्याकडे हा एक स्प्रे आहे तो हा सगळ्यात वर्ल्डमधला सगळ्यात टॉप ब्रँड आहे, विन्सन अँड न्यूटन. तर हा ड्राय पेस्टिल, चारकोल, पेन्सिल या सगळ्यासाठी स्प्रे करण्यासाठी हा आहे. ऑइल कलरसाठी म्हणा, ॲक्रेलिक कलरसाठी असे वेगवेगळ्या विन्सनचे देखील प्रोडक्ट्स येतात. तर माझ्याकडे हा विन्सनचा स्प्रे आहे. हा नेमका यूज कधी करायचा, तर बऱ्याच विद्यार्थ्यांना हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येतो. तर मी विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो की तुमचं काम करत असताना स्टेप बाय स्टेप हा स्प्रे करणं गरजेचं आहे. का, तर सपोज मी हा कास्ट करतोय, मी संपूर्ण कास्ट केलं, ओके, आणि मग एंडिंगला स्प्रे केला. नंतर मला जाणवतं की माझा सगळे डार्क मधले टोन जे आहेत ते उडून गेले. का असं होतं, कारण की ह्या पेपरची एक क्वालिटी असते. त्या पेपरची
चारकोल मी किती अप्लाय करतोय त्या चारकोलला पकडून ठेवण्याची एक कॅपॅसिटी असते. मी स्टार्ट टू एंड ओव्हरलॅप करत गेलो आणि एंडिंगला स्प्रे करणार तर पहिला जो लेअर मी लावलेला आहे तोच लेअर पकडलेला असणार आहे. त्याच्यानंतर तो जर मी फिक्स नाही केला त्याच्यावर मी जो काय चारकोल कितीही वेळा ओव्हरलॅप केला तर ती पावडर बनून खालीच पडत राहणार आणि जेव्हा तुम्ही त्याच्यावर सगळ्या एंडिंगला स्प्रे करणार तो सगळा गायब झालेला दिसणार. त्याच्यामुळे मग मुलांचं चित्र एंडिंगला स्प्रे केल्यावर फसतं चित्र. त्याच्यामुळे मी बऱ्याचदा विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्ही एक टोन फिक्स करून घेतलात. आता हा माझा टोन जो काय आहे तो फिक्स झाला आहे, याच्यामध्ये मला आता काही काम नाही करायचं. तर पहिलं माझं हे जे काही ड्रॉइंग आहे माझा हा टोन जो आहे तो फिक्स करून घ्यायचा. मग हा टोन माझा फिक्स झाला, आता याला मला काही चेंज नाही करायचं आहे. तो फिक्स झाल्यानंतर मग मला त्याच्यात फक्त डार्क टोन वाढवत जायचं आहे आणि हे डार्क टोन वाढवत जाताना मी हळूहळू स्टेप बाय स्टेप प्रत्येक वेळी त्याला फिक्स करत जाणार. तर माझं चारकोल मीडियम जे आहे ते शेवटपर्यंत इक्वली मला त्याला ट्रीटमेंट देता येते आणि ते चांगल्या पद्धतीने टिकल्या जातं. जरुरी नाही आहे की प्रत्येक विद्यार्थ्याने विन्सन अँड न्यूटनच घेतला पाहिजे. विद्यार्थ्यांना मी नेहमी सांगतो की दुकानामध्ये कॅमलचा मिळतो, चला कॅमलचा देखील नाही मिळायला किंवा नाही घेतला तर तुम्ही तुमच्या कुठल्याही ब्युटी शॉपमध्ये गेलात आणि तिकडे तुम्ही नोवाचा हेअर स्प्रे सांगितला, नोवा गोल्डचा हेअर स्प्रे जर तुम्ही मागितला तर एक तुम्ही स्प्रे घेतला आणि तो देखील स्प्रे तुम्ही तुमच्या कामावर स्टेप बाय स्टेप जर तुम्ही यूज केला आणि तुमचं काम पूर्ण करत गेला तरी देखील चालणार आहे. आणि तुमचं काम जे काम हे करणार आहे ते नोवाचा गोल्ड देखील करणार. विन्सन अँड न्यूटनचा हे करणार तर भारी काम होणार असं काही नाही आहे. तुम्ही कसं स्टेप बाय स्टेप त्याला ट्रीटमेंट देतायत, किती प्रॉपर स्प्रेचं कोटिंग करतायत, चारकोल किती पेपरवर घासतायत, त्याच्यावर तुमच्या पेपरवर किती चांगल्या पद्धतीने काम क्वालिटी तुम्ही मेंटेन करणार त्याच्यावर डिपेंड करतं. स्प्रे कुठल्या कंपनीचा आहे ह्याच्यावर डिपेंड नाही करत. ओके, आता हा माझा एक टोन जो आहे तो झालेला आहे. थोडंसं मी अजून टोनल लेवलला मी अजून थोडेसे टोन करून घेतो. आता माझ्या सगळ्या कास्टवर एक हलकीशी टिंट आलेली आहे. आता हलकीशी टिंट आली आहे पण माझा स्ट्रॉंग लाईट पण कुठेतरी दिसतोय माझ्या पेपरवर. मग आता हा स्ट्रॉंग लाईट मला पाहिजे तर स्प्रे करून घेण्याच्या अगोदर आपले जे काही हायलाईट आहेत, स्ट्रॉंग लाईट आहेत तर त्याला आपण वरती काढून घ्यायचं. तुम्ही त्यासाठी पुन्हा रबर यूज करू शकतात. तुम्हाला दिसत असेल की मी जे काही टोन्स अप्लाय केले होते
तर माझे जे काय हायलाईट्स होते ते पुन्हा मला वर मिळालेले आहेत आणि मी पुन्हा त्याच्यावर आता काम माझं जे काय आहे ते सुरू करू शकतो. पण जसं फॉर एक्झाम्पल जसं मी जे काही सांगितलं, आता माझा हा मिड टोन जो आहे हा माझा हायलाईट आहे, हा माझा लाईट आहे. ओके, माझं लाईट शॅडो सेपरेट आहे, त्याच्यामधले मी हायलाईट्स जे काय आहेत ते वरती करून घेतले आणि हा एक टोन मी माझ्या कास्टवर लावलेला आहे. पहिला आता मी त्याला स्प्रे करून घेतो. एक 2 मिनटं फक्त लागतात सुकायला आणि मग परत तुम्ही तुमचं काम जे काय आहे ते स्टार्ट करू शकता. आता माझा हा मिड टोन झालेला आहे. आता मला त्याच्यातले डार्क टोन्स स्टार्ट करायचे आहे. आता डार्क टोन करण्यासाठी हा माझा हा लाईट आणि हा शॅडो सेपरेट झाला आहे. आता याच्यामधला मला तिसरा टोन आणायचा आहे जो आहे एक्स्ट्रीम डार्क, त्याला म्हणतात कोर ऑफ शॅडो. तो कोर ऑफ शॅडो कुठे नेमका आहे, मी जसं सांगितलेलं की लाईट मिडल आणि इथे डार्क पडतो आणि इकडनं एक लाईट आहे ना पास होतो, कुठेतरी बाउन्स होऊन पुन्हा आपल्या चेहऱ्यावर येतो, तो त्याला म्हणतात रिफ्लेक्टेड लाईट. या लाईटपेक्षा हा जो रिफ्लेक्ट होणारा जो लाईट आहे तो स्ट्रॉंग नसतो पण लाईट असतो. पण म्हणून आपल्याला इकडे कुठेतरी आपल्याला तिकडे दिसेल कास्टमध्ये की पर्पल कलरचा लाईट रिफ्लेक्ट होतोय, पण तो लाईट आहे पण ह्याच्या एवढा स्ट्रॉंग नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला त्याची इंटेन्सिटी कशी ठेवता येईल ते आपल्याला बघायचं आहे. मला इथे दिसेल की पहिल्यापेक्षा माझा हळूहळू मी टोन वाढवत जातो आहे.
आता याच्यामध्ये पण डार्क टोन करताना काही पॅच मी पुन्हा सॉफ्ट करतोय, काही पॅच मी तसे स्ट्रॉंग ठेवतो आहे. तर हे दोन्ही गोष्टी आपल्याला मेंटेन ठेवणं खूप गरजेचं आहे की कुठला पॅच पुन्हा शॅडोमधला पण सॉफ्ट करायचा आणि कुठला पॅच शॅडोमध्ये स्ट्रॉंग ठेवायचा.
आता ज्याप्रमाणे मी कास्ट करत जातोय त्याच पद्धतीने मला माझ्या ड्रेपरीमध्ये जे काही टोन्स आहेत, आता हे माझं कास्ट आहे, हे POPचं आहे, हे सगळ्यात हाय कॉन्ट्रास्ट आहे, तर माझ्या चित्रामध्ये हे सगळ्यात हाय कॉन्ट्रास्टच दिसलं पाहिजे. मग माझ्या बॅकग्राऊंडचे जे काही टोन्स आहेत ह्याच्या लेवलला हे टोन्स किती डार्क आहेत तर हे समजलं पाहिजे. त्यासाठी मला ते देखील टोन्स सायमल्टेनियसली भरणं गरजेचं आहे. अगेन आता हा माझा ड्रेपरीचा मी एक हलकासा टोन भरून घेतला. अगेन त्याच्यावर मला हा स्ट्रॉंग लाईट दिसतोय तर मी हा स्ट्रॉंग लाईट वरती करून घेतला आणि मग मागची जी काही ड्रेपरी आहे त्याच्यामधले जे काही माझे डार्क टोन्स आहेत ते मी डार्क टोन्स पुढे करत जाणार, भरत जाणार.
अगेन मला असं वाटतं की हे माझं बऱ्यापैकी काम झालेलं आहे. मला इकडे याला पुन्हा फिक्सिटिव्हने फिक्स करायचं आहे. मी फिक्स करू शकतो, म्हणजे परत मी याच्यावर मला एक्स्ट्रीम डार्क जर टाकायचं झालं तर मी त्याला डेव्हलप करत 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 मी करू शकतो.
चारकोल करताना नेहमी एक लक्षात ठेवायची की लाईट सोडून द्यायचा, मिडटोननी सुरुवात करायची आणि नंतर पहिला लाईट रब आउट करून घ्यायचा आणि तो सोडून द्यायचा, नंतर त्याच्यावर परत काम नाही करायचं आणि फक्त मग डार्क साईडवर काम करत राहायचं.
ड्रेपरी नेमकी केवढी झाली पाहिजे, तर ड्रेपरी ही आपल्याला फक्त सपोर्टला आहे की हे माझे जे काही ऑब्जेक्ट आहे या ऑब्जेक्टला सेपरेट करण्यासाठी ड्रेपरीचा फक्त ॲडव्हान्टेज आहे. आपल्या मेन ऑब्जेक्टपेक्षा आपली ड्रेपरी जास्त वर नाही आली पाहिजे. तर आपलं ऑब्जेक्ट हे नेहमी आपलं फोकस पॉईंट राहिलं पाहिजे. ड्रेपरी ही सेकंडरी आहे. नुसतं ड्रेपरीमध्ये काम केलं आणि ऑब्जेक्टच वर आलं नाही असं जर झालं तर फायदा काही नाही. मग आपलं चित्र संपूर्णपणे चुकतंय. तर आपलं फोकस पॉईंट जे काय आहे ते हायलाईट झालं पाहिजे आणि ड्रेपरी ते नंतर आहे त्याच्या. पेशन्स या कामामध्ये पेशन्स खूप लागतात. पेशन्स ठेवून तुम्हाला एक 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 टोन जो आहे त्याच्यामधला हळूहळू डेव्हलप करावा लागणार. तुम्ही एकदाच एका ह्याच्यामध्ये अख्खा रिझल्ट आला असं अपेक्षा करणार तर नाही होणार. एक 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 पार्ट कंप्लीट करत 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 तुम्हाला पुढे पुढे जावं लागणार. आता तुम्ही बघितलं असेल मी प्रत्येक ठिकाणी जसं त्याचं कॅरेक्टर आहे तशा पद्धतीने त्याला मर्ज करताना त्याचं रेंडरिंग जे काय आहे ते चेंज करण्याचा प्रयत्न करतो. आता इकडे ते ऑब्जेक्ट ॲल्युमिनियमचं आहे तर तिकडे मी व्हर्टिकल असं केलं. आता इथे याला मला राऊंडिटी आणायची आहे तर त्या पद्धतीने माझं काम जे आहे ते मी मूव्ह करण्याचा प्रयत्न करतोय.
अगेन तुम्हाला इकडे दिसत असेल की लाईट माझा इकडे स्ट्रॉंग आहे, इकडे माझा लाईट स्ट्रॉंग नाही आहे, पण इकडे एक रिफ्लेक्टेड लाईट मी ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. आता माझा पेपर आणि माझं कास्ट हे दोन्ही वाईट आहे, तर मग ह्याच्यामधलं माझं स्ट्रॉंग कुठलं दिसणार? तर माझं फोकस पॉईंट माझं कास्ट आहे, तर मी माझ्या बुकवरचे जे काही टोन्स आहेत ते टोन्स ह्याच्या एवढेच जर ठेवले तर मजा नाही. मग एकतर हे फोकस होणार किंवा हे फोकस होणार, दोन्ही फोकस झालं तर मग मजा नाही येणार. मग मला ह्याला स्ट्रॉंग ठेवायचं आहे, तर मला याची इंटेन्सिटी कमी ठेवावी लागणार आहे. ते बुक आहे, बुक सारखा फक्त इफेक्ट आला पाहिजे. तर अशा पद्धतीने मी जर गेलो स्टेप बाय स्टेप तर माझं हे संपूर्ण स्टील लाईफ मी कव्हर करू शकतो. अजून याच्यामध्ये भरपूर मी काम करू शकतो, पण एकाच सिटिंगमध्ये 1-1.5 तासामध्ये संपूर्ण इफेक्ट आणणं शक्य नाही आहे. तर त्याच्यासाठी अजून मला जास्तीत जास्त वेळ बसावं लागणार आणि डिटेल करावं लागणार. तुम्हाला 5 तास असतात, ठीक आहे, आणि मी डेमो तुम्हाला हार्डली 1-1.5 तासामध्ये करून देतोय. तर हा कंप्लीट डेमो नाही आहे,
हे फक्त एक इंट्रोडक्शन आहे की तुम्हाला याच्यातून कळावं की चारकोल मीडियम कसा हँडल करावा, स्टील लाईफचं कंपोजिशन कसं असावं, ऑब्जेक्ट्सला कसं प्राधान्य दिलं पाहिजे, फोकस पॉइंट कसा ठेवायचा आणि अशा पद्धतीने करत करत कसं आपलं काम डेव्हलप झालं पाहिजे. तुम्ही याच्यामध्ये अजून जेवढा वेळ बसणार, जेवढं ऑब्झर्वेशन करणार, जेवढं डिटेलिंग करणार, तेवढं तुमचं स्टील लाईफ हे जास्तीत जास्त रिअलिस्टिक होत जाणार. पण त्याच्यासाठी खूप पेशन्स लागतात, खूप चांगल्या पद्धतीने ऑब्झर्वेशन करणं खूप गरजेचं आहे. तर तुम्ही तुमच्या असाइनमेंटमध्ये अशाच पद्धतीने काम तुमचं चालू ठेवा. लाईट, मिडल, डार्क, हायलाईट सांभाळा, स्टेप बाय स्टेप ओव्हरलॅपिंग करा, फिक्झिटिव्हने फिक्स करत जा आणि मग पुन्हा ओव्हरलॅपिंग करत जा. तुमचं स्टील लाईफ जे आहे पूर्ण होईल. थँक्यू.